जिल्ह्यामध्ये 8 कारखान्याने जवळपास 90 कोटी रुपये शेतकऱ्याचं देणं बाकी आहे। सरकार असं सांगतं की 14 दिवसाच्या आत या शेतकऱ्याला एफआरपी द्यावी, परंतु आज फेब्रुवारी 15 पर्यंतचे बिलं अजून या जिल्ह्यामध्ये 90 कोटी रुपये देणं आहे। पण असं दुसरा विषय असा की ऊस अजून आपल्या सोलापूर जिल्ह्यात गेलेला आहे, त्या सुद्धा कारखान्याने अजून देणे बाकी आहे, त्या सुद्धा कारखान्याचा प्रश्न आहे। मग प्रशासन या ठिकाणी काय करायला लागलंय? मग आज एका बाजूला बघितलं तर सरकार शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, आज एका बाजूला बघितलं तर शेतकरी नेता कुठे राहिलाय, कर्जमाफीचा विषय नाही, शेतकऱ्याला अनुदान नाही, पीक विम्याचे पैसे अद्याप अजून काही लोकांना मिळाले नाहीत। हा प्रश्न घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याकडे चाललोय आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगणार आहोत, जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल लवकर देत नाहीत तोपर्यंत ही स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आज गप्प बसणार नाही। आता जिल्ह्यामध्ये एकही नेता बोलायला तयार नाही, एकही पक्ष बोलायला तयार नाही। शेतकऱ्यांचा प्रश्न निका नावाला शेतकरी म्हणतात, परंतु शेतकऱ्याच्या विषयावर एक जण बोलायला तयार नाही, कारण प्रत्येकाला ईडीसीडीची भीती आहे। परंतु आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचा प्राण जरी गेला तरी या शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही लढत राहणार आहोत आणि या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आलो। आज बँडबाजी आंदोलन केलं, काय आंदोलन होतं तुमचं, काय झालं नेमकं? बँडबाजी आंदोलन केलं तुम्ही आज? आम्ही आज बँड वाजून सांगालो या जिल्ह्यात 90 कोटी रुपये शेतकऱ्यांचा ऊस बिल आहे, तरी हे कारखानदार झोपलेत, हे प्रशासन काय करतंय म्हणून आज हा बँड इथे वाजवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।